राजभवनामध्ये राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते जो सत्कार झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी गावच्या वतीनं साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो व त्यांच्या हातून अशीच देशाची गावाची सेवा घडो आज आपल्या गावाचं नाव देश पातळीवर साहेबांनी निश्चितपणे नेलेलं आहे। त्याबद्दल मी पुन्हा एकदा साहेबांचं आपल्या ब्राह्मणवाडा ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील कार्यास त्यांच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो व थांबतो। आमचे मार्गदर्शक ज्यांनी अगदी कामात असताना देखील आमच्या पाठीवर कायम शाबासकीची थाप मारली आणि नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिले ते दत्तात्रय पाबळे साहेब या ठिकाणी आज ब्राह्मणवाडा गावामध्ये ते आलेले आहेत आणि ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतमध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक हे पोलीस डिपार्टमेंटमधलं सर्वोच्च पदक जे मानलं जातं ते राष्ट्रपती पदक आपल्या राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने हा पाबळे साहेबांचा सर्वोच्च सन्मान आहेच, परंतु आपल्या ब्राह्मणवाडा गावचा देखील मोठा सन्मान आहे। कारण आपल्या गावाला एक वेगळी परंपरा आहे। त्या परंपरेमध्ये आपणाला ज्ञात आहे अगदी 2-3 महिन्यापूर्वीच संदीप गायकर आपण त्याचं नेहमीच स्मरण करतो आणि तो नेहमीच आपल्या आठवणीत राहील। कारण हा जवान या देशासाठी त्यांनी बलिदान दिलं आणि एक ब्राह्मणवाडा गाव हे शहीदांचं गाव म्हणून या ठिकाणी देशभरात महाराष्ट्र राज्यात सर्वत्र एक शहीदाचं गाव म्हणून ब्राह्मणवाडा गावाची ख्याती झाली आणि ह्या ब्राह्मणवाडा गावाची ख्याती पूर्वीपासूनच आहे। आपला जो भाग आहे तिकडे हा ड्राय भाग आहे आणि ह्या ड्राय भागामध्ये आपणा सर्वांना माहीत आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पिईल तो आंबेडकरांनी सांगितलेले जो वाघिणीचं दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्व भागातील जे विद्यार्थी आहेत जे इथं घडतात ते घडलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी एक चांगल्या पद्धतीचं ठसा उमटवण्याचं काम या ठिकाणी करत असतात आणि मग अनेक मानाचे तुरे आपले रिटायर BG गायकर साहेब देखील आपल्या नागपूरमध्ये पोलीस आयुक्त म्हणून रिटायर झाले आणि दादांना देखील ठाण्यामध्ये दादा आता कार्यरत आहे आणि दादांना देखील बढती मिळालेली आहे। दादा या ठिकाणी ठाण्यामध्ये पोलीस उपायुक्त म्हणून त्या ठिकाणी काम करतात आणि ही आमच्यासाठी आणि गावासाठी एक वेगळ्या पद्धतीची घोषणावह गोष्ट आहे। दादांच्या बाबतीत आप्पांनी सविस्तर सांगितले, गोकुळ दादांनी देखील सविस्तर सांगितलेलं आहे आणि खरं जर पाहिलं तर याच्या पाठीमागे हे अधिकारी दादा असतील, आमचे दत्ताबाबा असतील, दुसरे दादा असतील, मोठे दादा असतील, हे ह्या ब्राह्मणवाडा सारख्या गावात शिक्षण घेऊन ड्राय भागात शिक्षण घेऊन एक उच्च पदस्थ अधिकारी म्हणून दोघंही रिटायर होत आहेत ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने बाबांनी ह्या भागामध्ये राहत असताना ह्या गावाच्या समाजकारणामध्ये मी राजकारण म्हणणारच नाही, कारण बाबांचा समाजकारणामध्ये सर्वात मोठा वाटा असलेला राहिलेला आहे। ब्राह्मणवाडा गावामध्ये ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, पतसंस्था असतील, दूध संस्था असतील, एक पडद्यामागून सहकार्य करण्याचे काम बाबांनी कधीही मला आठवत नाही की मोठी पदं भूषवली, हे केलं ते केलं, परंतु बाबांनी पडद्यामागं राहून ह्या गावच्या विकासासाठी इतकं चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे। मला आठवतंय बाबा अजून दादा घरी येतात म्हणतात तुला ग्रामपंचायतमध्ये काही अडचण असली इतकं बाबांचं मोठं मन आहे की बाबा म्हणतात तुला 5-10 लाख रुपयाची गरज लागली तर माझ्याकडून भरणा करून घे, तुझं काम करून घे, तुझं काम झाल्यावर मला माझे पैसे परत कर। अशी माणसं ह्या युगात असणं हे दुर्मिळ बाब आहे। पूर्वी देखील आपल्या सर्वांना ज्ञात आहे आपण जे पाणी पितो त्या पाणी पुरवठ्याच्या जागेमध्ये आपल्याला अडचणी तयार झालेल्या होत्या, आपल्याला जागेची अडचण होती, आपल्याकडे पैसे नव्हते, गाजरे मामा होते, मामा बरोबर त्या काळामध्ये चव्हाण मामा होते, ती जागा घेण्यासाठी सर्वात प्रथम पैसे रवी आपल्याला बाबांनी उपलब्ध करून दिलेले होते। तदनंतर एक वर्षभर बाबांनी पैसे दिलेले होते। इतक्या मोठ्या मनाची माणसं आणि आपण
म्हणजे गावासाठी जिथं जिथं जे जे लागत तिथं तिथं उभे राहण्याची बाबांची तयारी असती. आणि म्हणून सर्व आपल्याकडं आपण बाबा असतील या गावामध्ये भाऊसाहेब बाबांनी देखील चांगल्या पद्धतीने काम केलं, परंतु सहकार्याची भूमिका मग या गावात LB भाऊ सरपंच असतील, चव्हाण मामा असतील, बापू असतील, सर्व सर्व जे जे सरपंच झाले त्या सरपंचांना मदत करण्याचं काम बाबांनी केलेलं आहे. कारण कुठेही जायचं असू, नगरला जायचं असू, इकडे जायचं असू, बाबांनी सांगायची माझी गाडी घे, रस्त्याचा जाण्या येण्याचा खर्च मी करतो, परंतु गावचा विकास पुढे थांबला नाही पाहिजे या विचाराचे बाबा होते. आणि हे विचार बाबांनी ठेवून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलं आणि उच्च शिक्षण दिल्यानंतर एक चांगल्या पदावर सर्वजण रुजू झाले आणि चांगल्या पदावर रुजू होऊन माणसं स्तब्ध होतात, 2 पैशाची नोकरी करतात. बाकीच्यांचं जर पाहिलं आपण तर आपण थांबून घेतात अधिकारी का नको बाबा, का माझ्या कामापुरतच मला जेवढा पगार मिळतो तेवढंच मी काम करीन. आणि सन्मान कोणाचा होतो तर सन्मान त्या डिपार्टमेंट जे डिपार्टमेंट त्यांना मिळालं त्या डिपार्टमेंटमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम धाडस करून करण्याचं काम पाबळे साहेबांनी केलेलं आहे. आणि कुणालाही हे मिळत नाही, जो टोकऱ्या टाकतो, पगारावारी टोकऱ्या टाकतो, त्यांना हे सन्मान कधीच मिळत नाही. कारण हा देशाचं राष्ट्रपती पुरस्कार हे देशाचं पदक आहे आणि ते आपल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये मिळतंय. म्हणून त्यांनी जे केलेलं काम एक उल्लेखनीय काम असल्यामुळं खऱ्या अर्थाने त्यांची त्या पदकासाठी निवड झालेली आहे. म्हणून आम्हाला हा एक सार्थ अभिमान आहे. आणि दादांच्या बाबतीत अजूनही सांगायचं झालं, आम्हाला पुढे मुंबईला जाऊ, कुठं जाऊ, कसल्या पोलीस प्रशासनात अडचणी आल्या, आम्ही निसंकोचपणे दादांना फोन करतो, दादा आम्हाला नगरला अडचणी, आम्हाला अकोल्याला अडचणी, अगदी गावात पुढे चोऱ्या माऱ्या झाल्या तर काही मदत लागली ती ओपन सांगता येत नाही, काही गोपनीय भाग असतात, परंतु दादांनी कधीही पाठीमाग न राहता जी मदत लागेल गावासाठी ती मदत दादा करायला तयार असतात. आणि म्हणूनच आपल्याला जशी मदत करतात तसंच त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये जे काम त्यांच्या हाताला लागलं ते चांगल्या पद्धतीने करण्याचं अतिउच्च पद्धतीने आणि अतिउच्च काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून सर्वोच्च सन्मान त्यांना मिळालेला आहे. मी गावच्या वतीने, ब्राह्मणवाडा गावच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने, त्याचप्रमाणे आमचे शिवाजी राजा असतील, रवी असेल, आप्पा असतील, बापू असतील, बाबा असतील, आमचा बाबू असेल, सगळ्यांच्या वतीने, इकडे चव्हाण मामा बसलेले, सर्वांच्याच वतीने मी दादांना शुभेच्छा देतो. आणि दादांच्या उर्वरित आयुष्यामध्ये दादा 3 महिन्याने रिटायर होणार आहे, पण नक्कीच दादा ह्या गावात आल्यानंतर देखील एक चांगल्या पद्धतीने समाजकारण, मला माहिती आहे ही राजकारणी मंडळी अजिबात नाही, परंतु समाजकारणामध्ये आम्हाला नक्कीच आणि गावाला प्रत्येकाला जो गाव कारभारी करीत त्यांना नक्कीच चांगल्या पद्धतीने दादा मार्गदर्शन करतील, असं मार्गदर्शन आम्हाला राहणारच आहे. आणि अशीच सेवा देशाची त्यांच्या हातून घडत जावो ही मी दादांना सदिच्छा व्यक्त करतो. आणि अगदी दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे अगदी रवींद्र गायकर PSI आपल्या ग्रामीण भागातला मुलगा PSI होतो, हा एक देखील आमचाच सन्मान आहे. कारण एखादा विद्यार्थी पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये MPSC पास करून PSI होतो, ही आमच्यासाठी देखील एक चांगली गोष्ट आहे. मी रवीला हीच शुभेच्छा देईन. रवी, आपल्याला खूप आपल्या गावामध्ये मोठी माणसं आहेत, त्यांचा आदर्श घेऊन तुम्हाला चालायचं आहे. आज आम्ही या ठिकाणी दादांना पोलीस पदक राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल त्यांचा जसा सत्कार केला, आम्हाला ही सेवा करण्याचा तुझ्याकडून देखील आम्हाला ही सेवा करण्याची आम्हाला संधी मिळेल ही अपेक्षा तुझ्याकडून व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अगदी आमचा स्वप्नील सुरेश गायकर या ठिकाणी आलेला आहे. त्याची देखील महसूल सहाय्यक लोकायुक्त विभागा मुंबईमध्ये त्याची निवड झालेली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने त्याचा देखील या ठिकाणी सन्मान केलेला आहे. आणि त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे, कारण सुरेशचा हा मुलगा आहे. सुरेशने इथं रोजंदारीवर सुरुवातीला ग्रामपंचायतमध्ये काम केलेलं आहे आणि आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा या ठिकाणी महसूल सहाय्यक विभागामध्ये, लोकायुक्त विभागामध्ये काम करतो. ही आमच्यासाठी देखील, गावासाठी देखील भूषणावह गोष्ट आहे. अशीच आपल्या गावातील तरुणांना तुम्ही दोघं एक आदर्श आहेत आणि तुमच्या आदर्शावर चालण्याच्या आपल्या गावातील तरुण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतील. आणि तुमच्याकडून देखील आपण शासनाच्या सेवेत आहेत. आपल्या गावासाठी जे करता येईल ते तुम्ही दोघांनीही करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुमची भरभराट लवकरच तुमच्या पोस्टिंग होईल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला दोघांनाही सर्वोच्च पद मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर
आपल्या ग्रामपंचायतच्या सत्काराला किंवा आपण जो सर्वांनी सन्मान केलाय यासाठी याला दादा गावचे उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावातील सर्व प्रतिष्ठित सन्माननीय मंडळी, मला राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल आपण गावच्या वतीने मला सत्कार केला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आत्ताच सुभाषजीनं सांगितलं की संदीप गायकरने आपल्या देशासाठी लढताना स्वतःचं बलिदान दिलं. त्याच गावचा मी आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. तो जिथं घडला तिथंच आम्हीही घडलो. ह्या गावाने अत्यंत जी मूल्य रुजवलीत आमच्यामध्ये, शिक्षकांनी जी मूल्य रुजवली त्याच्यामुळं हे सर्व काही घडलं आहे. कुटुंबाने मामांनी सांगितलं आता की वडिलांचा किती ह्या गोष्टीमागे किती हातभार आहे शिक्षणासाठी. सुरुवातीला ते म्हणजे मी जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस फी भरायला 7,000 रुपये फी असायची. त्यावेळेस फी भरायला पैसे नसायचे. त्यावेळेस ते बेलापूरची एक जमीन आल्या वाटेने करायचे ते, आणि त्याच्यातून ते म्हणायचे तू जसा शिकतोय तसं मला शेतीत अजून उत्पन्न मिळतंय. तर ते घडायचं होतं. त्यांनी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं पूर्णपणे. काही जमीन विकावी लागली मी सांगितलं त्याप्रमाणे, परंतु शिक्षणातून घडलो. नंतर पोलीस खात्यात भरती झालो. पोलीस खात्यात भरती झालो म्हणजे शाळेने जे संस्कार घडवले होते, उगले सर म्हणा, गीते सर म्हणा, बंगाल सर म्हणा, यांनी आमची विज्ञान मंचाला तयारी करून घेतली. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची विज्ञान मंचात माझं सिलेक्शन पण झालं. तो जो बेस तयार झाला होता, मी नंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर ह्या परीक्षेचा काही खास अभ्यास केला नाही. फॉर्म भरला आणि मी पास झालो. पण मला नंतर असं कळालं की मी असं कसं पास होईल. लोक 2-2 वर्ष मेहनत करतात. तर तो बेस आहे मेंटल ॲबिलिटीचा, इंग्लिशचा, मॅथमॅटिक्सचा मला शाळेने दिला होता. आणि त्यामुळे माझं ते तिकडे त्या MPSCमध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर नागपूरला नोकरी केली, पुण्याला केली, ठाण्याला केली, मुंबईला केली, मुंबई रेल्वेत केली. इथं करता करता पोलिसांच्या काही म्हणजे अगदी अलीकडे 10-12 वर्ष होईपर्यंत पेपरमध्ये पोलिसांच्या विरोधात एखादी बातमी आली, वडील म्हणायचे तू राजीनामा देतो का? पण त्यांना ते सहन व्हायचं नाही. पोलिसांच्या विरोधातली बातमी. आता पोलिसांचा जॉब कसा असतो की एखादी घटना घडली, कुणी फिर्यादी गेलं, एक निर्णय घ्यावा लागतो पोलिसाला. एक निर्णय घेतला की कोणतीही एक पार्टी खुश होते आणि दुसरी पार्टी नाराज होते. पोलिसांच्या ते माथी म्हणजे सुरुवातीची तारेवरची कसरत असते पोलिसांची. त्याच्यामुळे काही बातम्या चांगल्या येतात, काही वाईट येतात, पण हे फेस करावं लागतं. हे करत करत प्रत्येक आता वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करताना सतत वरिष्ठ जे असतात आपलं ॲनालिसिस करत असतात की ह्याचं आता 2 वर्ष बदली झाली, या 2 वर्षाच्या बदली त्यांनी काय काय कामगिरी केली, त्याप्रमाणे त्याचे ॲन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट लिहिले जातात. असे ॲन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट सतत 10-12 वर्ष चांगलं ठेवणं हे जिकरीचं काम असतं. सतत काहीतरी परफॉर्मन्स द्यावा लागतो. त्याच्यामुळे हे पदक मिळवायला थोडंसं अवघड असतं. परंतु हे माझं एकट्याचं नाही, ह्याच्यामागे माझ्यासोबत काम करणारे लोक, शिक्षक, कुटुंब, माझं कुटुंब, पोलिसांच्या कुटुंबाला फार त्याग करावा लागतो. घरी असं लक्ष देता येत नाही. कुटुंब आणि गावकऱ्यांचा आशीर्वाद ह्या सगळ्यांना मी हे श्रेय देतो असं मला वाटतं. मला आता ह्याच्या मला एक आता ह्या हा जो सन्मान आहे अनेक ठिकाणी झाला. राज्यपालांनी केला, माझ्या पोलीस खात्याने केला, DGने केला, सोसायटीने केला, तत्पिढीने केला. परंतु सगळ्यात मी भारावून गेलो ह्या सत्काराने. कारण ज्या मातीने मला घडवलं त्या मातीतल्या गावकऱ्यांनी माझा सन्मान केला. आता जाता जाता एक म्हणजे कसं का की पोलिसांचं काम किती जिकरीचं असतं एक घटना सांगून देतो. मी मुंबईच्या रेल्वेमध्ये एकाने सुसाईड केलं होतं. झाडाला लटकून एका मुलाने सुसाईड केलं. मुलगा म्हणजे तो माणूस झाला होता 25 ते 26 वर्षाचा. तर त्याचा आम्ही शोध घेतला. तर त्याचं घर जिथं होतं तिथे त्याचे कोणी नातेवाईक मिळून येत नव्हते. खूप मेहनत घेतली. आणि पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याचं लायसन्स
सगळे सरकारी डॉक्युमेंट्स आहे ना तिथे जाऊन ते शोधले याचा भाऊ तरी कुठे भेटेल, याची आई वडील नातेवाईक कोणी भेटेल. त्याची मित्रमंडळी 100 आहे, कुणालाच त्याच्या घरच्यांचा आता जी बॉडी आहे ती ताब्यात कुणाच्या द्यायची, तर नातेवाईक पाहिजे, कोणतरी भाऊ पाहिजे. बेवारस करायला खूप वेळ लागतो, बेवारस त्याचं दफन करायला. तर मग मला फक्त आठवण याच्यासाठी आहे की गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांनी आम्हाला कशी मदत केली. तर शेवटी काय झालं की जो लायसन्स असतं त्या लायसन्सवर पत्ता इकडचा. मग जेव्हा त्यांनी लायसन्स भरण्यासाठी RTO ऑफिसला फॉर्म भरला होता, त्या फॉर्मचा आम्ही शोध घेतला. तर त्या फॉर्मचा शोध घेता असं कळलं की त्या फॉर्मवर त्यांनी गावचा पत्ता गोपालगंज बिहारमध्ये जे लालू प्रसाद यादवांचं गाव आहे त्या तिथला होता. मग त्या गावचा शोध घेतला. त्या गावचे सरपंच तिकडं प्रधान म्हणतात, प्रधान पोलीस पाटील यांना संपर्क करून त्याच्या आईवडिलांचा शोध घेतला. तर त्याचे आईवडील त्याला ओळखायला तयार नव्हते. झालं असं होतं की तो मुलगा 9वीत असताना त्याचे वडील जेव्हा त्याच्या हॉस्टेलमध्ये राहत होते, तो वडील जेव्हा त्याला भेटायला गेले त्यावेळेस त्या मुलाने तो मुलगा तिथे मिळून आला नाही, तो कुठेतरी पिक्चरला गेला होता. आणि जेव्हा पिक्चरवरून परत आला तर 2-4 मित्रांच्या समक्ष त्यांनी त्याला थोबाडीत मारली होती. तो त्याला इतका अपमान झाला होता की तो घर सोडून गेला. इयत्ता 9वीत गेलेला मुलगा तो घर सोडून गेला होता आणि काही परतला नव्हता. तर आणि मग मला सांगायचं याच्यासाठी मुलांवर संस्कार करताना म्हणजे कशा पद्धतीने केले पाहिजे. मुलं जास्त त्यांना सप्रेस पण नाही करायला पाहिजे. आईवडिलांबरोबर मित्रत्वासारखं ते काय करतात, नाराज तर नाही, हे थोडंसं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. घटना म्हणजे आणि अशा अनेक घटना, ही एक मी फक्त भाषण थोडं लांबा म्हणून एक घटना सांगितली. बाकी अशा 300-400 घटना घडल्या. प्रत्येक आता मोठे चोर पकडले, म्हणजे छोट्या चोरांपासून 25,000. आता मी EOWला आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगला आहे. तर तिथे म्हणजे छोट्या 9-10 कोटीपासून 25,000 कोटीपर्यंतचे घोटाळ्यांचा तपास करायचा. तर श्रीमंत लोक आपण बघतो की कार घेऊन येतात, मर्सिडीज घेऊन येतात. ते लोक चांगलेच असतात असं काय नाही, बरेचसे त्याच्यातले चोरही असतात. तर अशा लोकांबरोबर त्यांना नेमकं ते आपल्या पोलिसांपेक्षाही जास्त हुशार असतात. तर त्यांच्याकडनं तो गुन्हा शोधायचा हे जिकिरीचं काम असतं. आता यांना आता कोणाला पुढे अनुभव येईल, त्यांना वेळ जशी जाईल तसं अनुभव येईल. तर अशा याच्यातून सतत हे काम करून एखादा ॲडव्हर्स म्हणजे आपल्या विरोधातला काही रिमार्क्स न येता रिवॉर्ड मिळणं हे थोडं जिकिरीचं असतं. हे आपल्या आशीर्वादामुळे झाले असं मला वाटतं. पुन्हा एकदा मला सत्कार घडवल्याबद्दल मी गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. ब्राह्मणाडा गावामध्ये ब्राह्मणाडा तसेच पंचक्रोशीतील भूषण एक आदर्श व्यक्तिमत्व पाबळे बाबा आणि यांचे चिरंजीव आदरणीय पाबळे साहेब, त्यांचा या ठिकाणी आपल्या गावामध्ये नागरिक सत्कार होतोय. या सत्कार समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि आलेले सर्व ग्रामस्थांचं प्रथमतः मी स्वागत करतो. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांचं कुटुंब असेल, ते बाबांचं संघर्ष यात्रा असेल आणि त्या संघर्ष यात्रेतून त्यांनी जे काही अनमोल रत्न या ठिकाणी तयार केली की त्यांचा नुकतेच राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार झालाय. आणि त्या सत्काराचंच औचित्य साधून गावकऱ्यांतर्फे सत्कार होणं ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट असते. साहेबांनी सांगितलं की अनेक प्रकारचे सत्कार या ठिकाणी समाजामध्ये होत असतात. ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी होतात, इतर ठिकाणी पण होतात. परंतु गावामध्ये जो सत्कार होतो त्याची गोष्ट काही ओरच असते. आणि म्हणून साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलंय की अनेक ठिकाणी माझे सत्कार झाले, पण गावामध्ये सत्कार होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. की साहेबांच्या त्या शब्दामध्ये गावाविषयी जी काही आपुलकी आहे, गावाबद्दल जी काही नाळ जोडलेली आहे ती दिसून आली. आणि या ठिकाणी प्रथमतः मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करणार आहे की गावातील एका आदर्श व्यक्तिमत्वाचा सत्कार की ज्यांनी देशामध्ये चांगली सेवा आज ते बजावत आहेत आणि त्यांच्या कार्याची पावती म्हणून समस्त ग्रामस्थ ज्यावेळेस गावामध्ये सत्कार करतायत
तर ती गावाच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे. तर प्रथमतः मी ग्रामपंचायतचे आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आमचे मित्र रवी भाऊ आहेत, ते देखील PSI आहेत, की त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार झाला. तसेच स्वप्नील गायकर, महसूल सहाय्यक लोकायुक्त विभाग मुंबईमध्ये, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि असा सत्कार या ब्राह्मवाडा गावची परंपरा आहे की या ठिकाणी जे कोणी काम करतंय त्यांचा हेतूची सत्कार करण्याची परंपरा या गावामध्ये आहे. आमच्या करंडी गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने साहेब आपलं मनपूर्वक अभिनंदन. या ठिकाणी रवी भाऊ तुमचं देखील, स्वप्नील भाऊ तुमचं देखील, आणि आपण सर्वांनी मला या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रमाची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. सुपुत्र सन्माननीय दत्तात्रय पाबळे या गावचे उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे दत्तात्रय पाबळे यांचा राष्ट्रपती पदकाने गुणगौरव होणं आपल्या ग्रामीण भागातील आणि आपल्या गावच्या सुपुत्राचा हा गौरव निश्चितच आपल्या सर्वांना नागरिकांना अतिशय अभिमानाची अशी बाब आहे. दत्तात्रय पाबळे मला आठवतात शाळेमध्ये अतिशय असे हुशार विद्यार्थी होते आणि सर्वच दृष्टिकोनातून ते अष्टपैलू व्यक्तिमत्व त्याही काळात होतं. आम्ही समवयस्क पद्धतीने शाळेमध्ये असताना आम्हाला त्याची जाणीव होती. आणि पाबळे कुटुंबियांचा वारसा या गावामध्ये सामाजिक, आर्थिक सर्वच कामामध्ये अग्रेसर असणं आणि अशा कुटुंबातून आलेला हा सुपुत्र पोलीस सेवेमध्ये सर्वोच्च पदावर जातो आणि राष्ट्रपतीने पुरस्कार प्राप्त करतो, ही खरोखर अतिशय अभिमानाची अशी घटना आहे. आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी पाबळे साहेबांचा अतिशय यथोचित असा अभिमानाने गौरव करत आहे. खरं म्हणजे पाबळे साहेबांनी पोलीस सेवा ही खडतर, कष्ट आणि प्रामाणिकतेचं अतिशय द्योतक असते. कष्ट अशा अर्थाने की समाजामध्ये दीन दुबळ्याची सेवा करीत असताना कायद्याच्या चाकोरीमध्ये गुन्हेगारांचा शोध लावणं आणि गुन्हेगारापासून समाजाला दूर कसं राहता येईल, समाजाची शांतता कशी सुरक्षित आबादित राहता येईल, अशी ही सेवा आहे. आणि या सेवेमध्ये अनेक वेळा अनेक कठीण प्रसंग येतात, वेगवेगळ्या दुर्घटना घडतात, वेगवेगळे अपघात घडतात, कधी कधी बॉम्बस्फोटासारखे विध्वंसक देशाला असणाऱ्या घटना घडतात. यामध्ये ही सेवा अतिशय महत्त्वाची अशी सेवा आहे. आणि या सेवेमध्ये त्यांनी जे काम केलं ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. मला आठवतंय त्यांच्या बोलण्यातून एकदा बॉम्ब शोधक पथकामध्ये की जे बॉम्ब असतात आणि ते निकामी करायचं त्यांनी ते प्रशिक्षण घेतलं होतं. आणि पोलीस सेवेमध्ये त्यांनी अनेक ठिकाणी संशयित बॉम्ब हे निकामी केले आणि समाजाला सुरक्षित केलं. अशा पद्धतीच्या त्यांच्या जीवनामध्ये आपल्यालाही माहीत नसलेल्या अशा अनेक घटना असतील आणि त्या घटनेमधून त्यांनी समाजाची अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा केली आहे. मी जास्त काही बोलत नाही, परंतु उर्वरित आयुष्यामध्ये पाबळे कुटुंबियांना तसा समाजसेवेचा वारसा आहे आणि हा वारसा त्यांनी पुढे चालवण्यासाठी निवृत्तीनंतर या गावातील समाजाची, त्यांच्या हातून जी परंपरा कुटुंबाची सामाजिक आर्थिक कुठल्याही याच्यामध्ये सहभागी असण्याची परंपरा दत्तात्रय पाबळे निश्चितच पुढे नेतील अशा प्रकारची मनोकामना व्यक्त करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी दत्तात्रय बलवंतराव पाबळे यांचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल या ग्रामपंचायतीनं त्यांचा गौरव करण्याचं ठरवलं आहे. आणि तो करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. कारण प्रत्येकाला आयुष्यामध्ये अशी यशस्वी यश खेचून घेण्याची ताकद सगळ्यांमध्ये असते. कोणाला भाग्य आणि कोणाला मिळत नाही याचं काय सांगता येईल. सगळ्यापर्यंत शिक्षण घेऊन खरं म्हणजे या सेवेत जायचं मनात नव्हतं का, होतं का नव्हतं काय माहीत नाही, पण योगायोगाने पुढे आलं. इंजिनियर झाले. लोणीला इंजिनिअरिंग करण्यासाठी
त्यावेळेला म्हणजे ही परिस्थिती तशी अवघडच होती. वडिलांनी त्याला शिक्षण द्यायचं हे मनापासून ठरवलं आणि तो हुशार असल्यामुळे त्यांच्या मनात ते होतं. याच्यासाठी त्यांनी गावाच्या जवळ असलेली 4-5 गुंठे जमीन त्या काळात विकली आणि त्यांना शिक्षणाला लागलं. म्हणजे किती अवघड गोष्ट असते. फक्त वडिलांचा आशीर्वाद हे असलं आणि त्या मुलाने त्याचं तीच केलं तर ते कसं होतं हे त्यातला आजचा एक उदाहरण. तसा तो इंजिनियर झाला, सगळीच करायला लागला, परंतु वेगळ्याच दिशेला त्यांचं हे प्रसिद्ध झालं आणि ते या सेवेत त्यांनी इकडेही परीक्षा दिली आणि त्याच्यात ते उत्तीर्ण झाले आणि त्याच्यात ते त्यांचं तिकडे काही म्हणणं होतं म्हणायचं, इकडे त्यांचा कार्यभाग सुरू झाला. मुंबईमध्ये 28 वर्ष सेवा केली. त्यांचं काम करण्याची शैली इतकी सुंदर होती तर कधीही कोण नाही ती पोलीस अधीक्षक झाले होईपर्यंत एवढ्या मोठ्या पदावर जातात त्यांच्या स्वभावाची कोण नाही हे झालेलं नाही. तर अगदी सुंदर स्वभाव, मनमिळावू. मी त्यांचे अनेक तिथे काम करत असताना तिथे ऐकले. ज्या वेळेला अशा पद्धतीनं काम करतात त्यावेळे मुंबईमध्ये अनेक माणसांचे चोऱ्या होणं, खिसे कापणं, काही वस्तू जाणं अशा गोष्टी घडल्या. पण काबळे साहेबांना त्या लोकांनी जर संकल्प केला तर तुम्हाला सांगतो अशी मला अनेक उदाहरणं आहेत तर त्यांच्या त्या चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळाल्या. म्हणजे इतके बारीक काम करण्याची त्यांची पद्धत आणि या बारीक काम करण्याच्या पद्धतीमुळे ते कधी अहंकार नाही त्यांचा, कधीच आयुष्यात नाही अहंकार आणि विना अहंकारामुळे त्यांना या पदाला जाता आलं आणि आज राष्ट्रपतीतर्फे त्याचा याच्या आधी एक सन्मान झाला होता परंतु तो राज्य याच्यावर होता. आज त्यांना शेवटचा पुरस्कार मिळाला आहे. ते पुरस्कार मिळून ते त्यांच्या सेवेतून आता रिटायरही होत आहे. त्यांचे पुढच्या वडिलांचा आशीर्वाद फार मोठा आहे त्यांच्या मागे. त्यांनी त्याच्यासाठी खूप कष्ट केले आणि म्हणून मी म्हणतो त्यांचे पुढचंही आयुष्य सुखाचं. माननीय दत्तात्रयजी पाबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे विभाग यांना जो काही त्यांच्या दीर्घसेवा अतिशय जी की पोलीस सेवा आहे ती म्हटली जाते अतिशय जिकिरीची आणि अतिशय कष्टाची असते. त्या सेवेला त्यांनी अतिशय योग्य असा न्याय दिल्याने त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तरी त्यांना माझ्याकडून आणि ग्रामपंचायत ब्राह्मणवाडीकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचं पुढील आयुष्य हे असंच भरभराटीचं जावं ही माझ्याकडून सदिच्छा. धन्यवाद.